नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तुम्हा सर्वांचे आपल्या लाडक्या द एके अकॅडमीच्या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवरती मी एजी पाटील पुण्याच्या हृदयाच्या तळापासून स्वागत करतो। तर विद्यार्थी मित्रांनो, आपल्या गणिताचा अत्यंत महत्त्वाचा घटक इथे सुरू आहे सूट कमिशन आणि दलाली। त्यामध्ये आजचा आपला भाग क्रमांक दुसरा आहे। मागील भागामध्ये आपण जवळपास 3 टाइप तिथे बघितले होते, 3 नमुने आपण तिथे बघितले होते। आजच्या भागामध्ये आपण पुढील नमुने बघणार आहेत। चला मग वेळ वाया न घालता आपण आपल्या लेक्चरला सुरुवात करूया। पण त्याआधी सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे परंतु आपले जे गणिताचे, बुद्धिमत्तेचे किंवा इतर विषयाचे जे लेक्चर आहेत हे तुम्हाला कशा पद्धतीने समजतात हे मला नक्की माझ्या मोबाईल नंबरवरती कळवत चला। 93 70 70 66 79 हा माझा मोबाईल नंबर तिथे तुम्हाला दिलेला आहे। तर चला विद्यार्थी मित्रांनो, आजचा आपल्याला टाइप चौथा इथे बघायचा आहे। चौथ्या टाइप मध्ये पराव आपण बघूयात काय नेमकं आपल्याला तिथे दिलेलं आहे। कालपर्यंत आपण म्हणजे मागील लेक्चर पर्यंत आपण किती तर 3 टाइप तिथे बघितले होते। आजच्या लेक्चरला आपल्याला नमुना क्रमांक चौथा इथे बघायचा आहे। चौथ्या नमुन्याला नाव दिलेलं आहे वस्तूची किंमत व दलाली कट करून त्याला मिळलेली रक्कम काढा। वस्तूची किंमत व दलाली कट करून त्याला मिळलेली रक्कम काढा। तर बघूयात पहिला क्वेश्चन नेमकं काय आहे। करीम भाईनी त्याचे घर दलाला मार्फत 8,70,000 रुपयाला विकले। त्यांना त्याबद्दल 2% दलाली द्यावी लागली, तर घर विकून त्यांना किती रुपये मिळाले। आता करीम भाई नावाचा एक व्यक्ती आहे। करीम भाईने काय केलंय, आपलं घर विकलेलं आहे, पण घर विकत असताना त्याने ते घर दलाला मार्फत विकलेलं आहे। घराची विक्री किंमत ही 8,70,000 रुपये आहे, पण त्यामध्ये करीम भाईला दलाल टाकावा लागला आणि त्या दलालाला करीम भाईने 2% दलाली दिलेली आहे। 8,70,000 वरून 2% दलाली करीम भाईने दलाला दिली, तर करीम भाईला किती रुपये रक्कम मिळाली असा क्वेश्चन आपल्याला विचारलेला आहे। अजिबात लेकरांनो क्वेश्चन अवघड नाही, घाबरायचं काम नाही, याला एकदम सोप्या पद्धतीने आपण सोडूयात। सर्वात पहिल्यांदा आपण काढून घेऊयात घराची विक्री किंमत किती आहे। घराची विक्री किंमत किती आहे पुराव। घराची विक्री किंमत आहे 8,70,000 रुपये। 8,70,000 रुपये। दलाली किती आहे, घराबद्दल दिलेली दलाली किती आहे, तर घराबद्दल दिलेली दलाली पुराव 2% आहे। घराबद्दल दिलेली दलाली 2% आहेत। आता आपल्याला काय करायचं, 8,70,000 रुपयावरती 2% रक्कम काढून घ्यायची आणि ती आलेली रक्कम 8,70,000 रुपयामधून वजा करायची। मग कशा पद्धतीने 8,70,000 रुपये ही घराची काय रे विक्री किंमत आहे। हिला आपल्याला काय करावं लागेल रे, आपल्याला हिला 8,70,000 हिला आपण मूळ किंमत सुद्धा म्हणू शकतो। या मूळ किमतीला आपल्याला काय करायचं रे 100% तिथे मानायचं। किती मानायचं, 100% मानायचं। तर आपल्याला दलाली पाहिजे, दलाली x रक्कम बरोबर किती टक्के रे 2% आली। दलाली x रक्कम बरोबर 2% आली। आता आपण काय करणार आहे पुराव, आता आपण तिरका गुणाकार करणार भाऊ। तिरका गुणाकार कसा करणार, 8,70,000 गुणाकारात 2 भागाकारात किती 100। 8,70,000 8,70,000 गुणाकारामध्ये किती रे पुराव, पुराव गुणाकारामध्ये 2 रे आणि लेकराव भागाकाराला किती रे पुराव, भागाकाराला आले 100 पुराव। भागाकाराला किती आले 100। शून्याला शून्य काय झाले रे लेकराव, शून्याला शून्य कट झाले। काय राहिले रे 8,700 गुणाकारात किती राहिले रे पुराव 2 राहिले। 8,700 गुणाकारामध्ये किती आले रे पुराव, गुणाकारात 2 आले रे। मग चला रे 2 शून्य मांडून घेतले रे लेकराव, बेसाठी किती रे 14 झाले रे पुराव। हातच्याला 1 गेला रे, बेआठी 16 ने 21 झाले रे 17 झाले रे पुराव। ए पुराव 17,400 रुपये काय झाली रे, ही दलाली द्यावी लागली रे पुराव। दलाली काय द्यावी लागली रे पुराव, दलाली द्यावी लागली। तर त्या रकमेमध्ये पुराव 8,70,000 रुपयावरती लेकरांनो 17,400 रुपये काय गेली रे दलाली गेली। 17,400 रुपये दलाली गेली, तर करीम भाईला किती रुपये भेटले। मग काय करायचं रे 8,70,000 मधून पुराव 8,70,000 मधून पुराव किती वजा करायचे, 17,400 रुपये काय करायचे लेकराव वजा करायचे। 17,400 रुपये काय करायचे वजा करायचे। पुराव शून्यातून शून्य गेला, शून्य शिल्लक राहिला। शून्यातून शून्य गेला, शून्य शिल्लक राहिला। शून्यातून 4 जात नाही म्हणून लेकरांना आपल्याला हातचे घ्यावे लागेल, उसना घ्यावा लागेल।
तर आपण उसना घ्यायला याच्याकडे गेलो, याच्याकडे 0 रुपये होते, त्याच्याकडनं भेटले नाही, मग याच्याकडनं घेतले. इथे 6 राहिले, इथे 9 राहिले, इथं 10 झाले रे पोराव. 10तून 4 गेले, 6 शिल्लक राहिले. 9तून 7 गेले लेकराव, 2 शिल्लक राहिले. 6तून 1 गेला, 5 शिल्लक राहिले. आणि 8ला जशाला तसे 8,52,600 रुपये. 8,52,000 किती रे? 600 रुपये. हे कोणाला भेटले? करीम भाईला भेटले. 8,52,600 रुपये करीम भाईला भेटले. ऑप्शन क्रमांक लेकरांनो 2 याचं योग्य उत्तर आलं रे माझ्या वाघाव आणि वाघिणीओ. 8,52,600. सर्वांना गणित समजलं असेल कशा पद्धतीने आपण सोडवलेलं आहे. खूप वेळेस हे गणित आपल्याला वारंवार कोणत्याही एक्झाम बघा, सरळ सेवेची, पोलीस भरतीची, आपल्याला वारंवार हे गणित तिथे लेकरांनो विचारलेलं गेलेलं आहे. सर्वांना समजलं असेल 100% मला खात्री आहे. चला रे लेकरांनो, एकदा व्हिडिओ स्टॉप करा, कशा पद्धतीने सोडवलं समजून घ्या आणि पुन्हा काय करा रे, गणित सोडवण्याचा तुम्ही प्रयत्न करा रे लेकराव. चला बघूया दुसरा क्वेश्चन काय आहे रे पोराव. दुसरा क्वेश्चन दिलाय, रामलालजीने त्याचे घर दलालामार्फत 9,70,000 रुपयाला विकले. रामलालजी नावाचा एक व्यक्ती आहे. या रामलालजीने त्याचं घर दलालामार्फत विकलं रे. घराची विक्री किंमत झाली रे 9,70,000 रुपये. त्याबद्दल त्यांना 2% दलाली त्या दलाला द्यावी लागली. तर ते घर विकून त्यांना किती रुपये मिळाले? व्हिडिओ स्टॉप करायचं रे लेकराव, व्हिडिओ स्टॉप करायचा आणि हे गणित सोडवायचं आणि मी सोडवल्यानंतर पुन्हा चेक करायचं रे पोराव, तुमचं उत्तर बरोबर आहे की चूक आहे. चला रे पोराव, व्हिडिओ स्टॉप करा, लागा कामाला. अजिबात लेकरांनो घाबरायचं काम नाही. द्या लक्ष, याला कशा पद्धतीने आपण सोडू शकतो. सर्वात पहिल्यांदा पोराव 9,70,000 रुपये ही घराची काय झाली रे? विक्री किंमत झाली. ही घराची मूळ किंमत झाली असं सुद्धा आपण म्हणू शकतो. काय रे? 9,70,000 रुपये. घराची काय घेऊ रे? मूळ किंमत म्हटला तरी मला काय होईल? इथे चालेल रे. घराची मूळ किंमत किती आली रे? 9,70,000 रुपये आली रे माझ्या वाघाव आणि वाघिणीओ. 9,70,000 रुपये. दलाली किती टक्के आली रे पोराव? पोराव, दलाली आली रे 2%. दलाली किती आली रे पोराव? 2% दलाली आली. मग आता आपल्याला काय करावं लागेल रे? आता आपल्याला सर्वात पहिली महत्वाचा मुद्दा म्हणजे आपल्याला दलाली ही रुपयामध्ये काढून घ्यावी लागेल आणि ती दलाली आलेली रुपयामधली दलाली मूळ किमतीतून काय करावी लागेल रे पोराव? वजा करावी लागेल. आता आपण वस्तूची मूळ किंमत किती मानतो रे? वस्तूची मूळ किंमत आपण नेहमी 100% मानतो रे माझ्या वाघाऊ. म्हणजे 9,70,000 रुपये आपल्याला किती टक्के मानावं लागेल रे पोराव? बरोबर 100% मानावी लागेल. 9,70,000 रुपये बरोबर 100% आपल्याला दलाली पाहिजे. दलाली x घेतली, x बरोबर किती आली रे माझ्या वाघाव आणि वाघिणीवर? 2% आली रे. 9,70,000 गुणाकारात 2%, भागाकारात किती येणार रे पोराव? भागाकारामध्ये 100 येणार. माझ्या वाघाव आणि वाघिणीवर 9,70,000 रुपये गुणाकारात 2%, भागाकारात काय आलं रे लेकराव? भागाकारात आले 100. पोराव शून्याला शून्य काय केले रे आपण? शून्याला शून्य कट केले. काय राहिले रे? 9,700. 9,700 गुणाकारामध्ये किती रे पोराव? 2 आहे. चला आता 9,700 गुणाकारात किती आले पोराव? 2 आले. 2 शून्य आपण मांडून घेतले. बेसाती किती झाले रे? 14 हातच्या केला. बे नम 18 ने 21 झाले रे 19. किती झाले रे पोराव? 19,400 रुपये. माझ्या वाघाऊ 19,400 रुपये ही काय आली रे? ही आली दलाली. 19,400 रुपये काय आली रे लेकराव? ही आली दलाली. काय आली रे पोराव? दलाली आली. आता मूळ रक्कम किती आहे रे? म्हणजे वस्तूची किंमत किती आहे रे? 9,70,000 रुपये आहेत. त्यामधून 19,400 रुपये काय गेली रे? दलाली गेली. 9,70,000 रुपयामधून पोराव 9,70,000 रुपयामधून किती गेली रे? 19,400 रुपये दलाली गेली. 19,400 रुपये काय केले रे पोराव? वजा करावे लागले. तर घर मालकाला किती पैसे भेटले? शून्यातून शून्य गेला, शून्यातून शून्य गेला, शून्यातून 4 जात नाही, मग उसना घ्यावा लागेल. या शून्याकडे मागायला गेलो, त्याच्याकडे काहीच नाही. तो म्हणे मी सोमवारच्याकडनं घेतो. सोमवारच्याकडे गेलो, याच्याकडे 7 रुपये होते, त्यानं 6 रुपये दिले. काय 1 रुपया दिला, त्याच्याकडे 6 राहिले. इथे 10 झाले, पण 10तला 1 इकडे गेला. इथे 9 शिल्लक राहिले आणि इथे 10 शिल्लक राहिले. 10तून 4 गेले पोराव, 6 शिल्लक राहिले. 9तून 9 गेले लेकरांनो, 0 शिल्लक राहिला. 6तून 1 गेला, 5 शिल्लक राहिले आणि 9ला 9 आले रे पोराव. 95,600 रुपये आपल्याला तिथे भेटले रे लेकरांनो. म्हणजे रामलालजीला ते घर विकून 95,600 रुपये मिळाले. ऑप्शन क्रमांक 4 याचं काय भेटलं रे पोराव? योग्य उत्तर आपल्याला तिथे भेटलेलं आहे 95,600 रुपये. सर्वांना हे गणित समजलं असेल 100% लेकरांनो, मला खात्री आहे.
तर विद्यार्थी मित्रांनो, सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे अशाच पद्धतीने आपण पोलीस भरती, सरळ सेवा, एमपीएससी पर्यंतचे गणित आणि बुद्धिमत्ता आणि भूमितीचे लेक्चर तिथे रेकॉर्डेड स्वरूपात आपल्या ऍप वरती घेतलेले आहेत. ज्या लेकरांना बॅच परचेस करायची त्यांनी आपली द एके अकॅडमीची ऍप डाउनलोड करा. बॅचची फी 399 रुपये आहेत. त्यावरती सुद्धा 20% डिस्काउंट दिलेला आहे होळीच्या निमित्त. त्यामुळे ज्या लेकरांना बॅच परचेस करायची त्यांनी लवकरात लवकर लेकरांना बॅच परचेस करून घ्या. अशी संधी पुन्हा नाही रे माझ्या वाघाऊ. ओके, मग काही अडचण असेल तर माझा मोबाईल नंबर आहे पुराव 93 70 70 66 79. केव्हाही लेकरांनो मला काय करू शकतात, तुम्ही कॉन्टॅक्ट इथे करू शकतात. चला रे पुराव, पुढला क्वेश्चन काय आहे बघूयात. रवीने त्याची मोटरसायकल दलालामार्फत 34,000 रुपयाला विकली. रवीने त्याची मोटरसायकल दलालामार्फत 34,000 रुपयाला विकली. त्याबद्दल त्याला 2.5% दलाली द्यावी लागली. तर त्या व्यवहारात त्याला किती रुपये द्यावे लागले? एकदम सोपा क्वेश्चन आहे पुराव, अजिबात घाबरायचं काम नाही. एकदम सोप्या पद्धतीने आपण याला सोडवत आलेलो आहे. ओके, आता झालं काय, आतापर्यंत आपण 2% म्हणत होतो. इथे फक्त काय झालं रे माझ्या वाघावानी वाघिनी हो, इथं फक्त 2.5% आलं रे. पॉइंट आला रे. मग पॉइंट आल्यामुळे घाबरायचं का रे? अजिबात लेकरांनो घाबरायचं नाही. पॉइंट जर अंशाला वाढला तर छदाला 1 शून्य वाढवायचा, म्हणजे पॉइंटच्या पाठीमागे जेवढे घरे तेवढे शून्य छदाला द्यायचे. पॉइंट जर छदाला असेल तर पॉइंटच्या पाठीमागे जेवढे घर आहेत तेवढे शून्य अंशाला द्यायचे. एवढंच करायचं लेकराव, बाकी काहीही करायचं नाही. ओके, क्वेश्चन काय लक्षात आला. रवीने एक मोटरसायकल दलालामार्फत विकली. ती मोटरसायकल त्याने 34,000 रुपयाला विकली आणि त्याबद्दल त्याला 2.5% दलाली द्यावी लागली. तर त्या व्यवहारात त्याला किती रुपये द्यावे लागले, असा क्वेश्चन आपल्याला विचारलेला आहे. एकदम सोप्या पद्धतीने आपण याला सोडवणार आहेत. चला रे माझ्या वाघावानी वाघिनो, बघूयात आपण क्वेश्चन कशा पद्धतीने सोडवायचा. तर आता मूळ किंमत किती आहे मोटरसायकलीची? मूळ किंमत किती मानली रे पुराव? मूळ किंमत मानली 34,000 रुपये. किती रे माझ्या वाघावानी वाघिनो? 34,000 रुपये आहे. आता दलाली किती रे लेकरांनो? दलाली किती आहे रे पुराव? दलाली आहे 2.5%. दलाली किती रे पुराव? 2.5% आहेत. आता काय करायचं रे, ही मोटरसायकल आपल्याला विकायची आहे आणि विकल्यानंतर दलाली आपल्याला वजा करायची आहे. ओके, 34,000 रुपयाला विकल्यानंतर 2.5% दलाली द्यावी लागली. आता मला सांगा रे, 34,000 रुपये ही मूळ किंमत आहे. आपल्याला ही किती टक्के मानायची असते? ही नेहमी आपण 100% मानत असतो. दलाली आपल्याला काढायची. दलालीची रक्कम 100 घेतली, दलाली घेतली 2.5% पराव. आता काय करायचं लेकराव? तिरका गुणाकार आपल्याला करायचा आहे. 34,000 गुणाकारामध्ये 2.5 रे माझ्या वाघावानी वाघिनी हो, भागाकारात आले रे 100 पुराव. भागाकारात किती आले? 100. आता मी तुम्हाला काय सांगितलं लेकरांनो, पॉइंट अंशाला पॉइंटच्या पाठीमागे एक घरे म्हणून 0 1 छदाला वाढणार. 0 काय होणार? छदाला वाढणार. मग आपलं समीकरण कसं तयार झालं रे? 34,000 गुणाकारात 25 भागाकारात काय आले रे? 1,000. शून्याला शून्य काय झाले रे पुराव? शून्याला शून्य कट झाले. काय बाकी राहिले रे? 34 गुणाकारामध्ये 25 काय शिल्लक राहिले? 34 गुणाकारामध्ये 25. 5 चौक किती झाले रे? 20. हातच्याला 2 गेले. 5 त्रिक 15 2 किती झाले? 17 रे. एक घर पुढे गेला म्हणून 0. 2 चौक 8 झाले रे. 2 त्रिक 6 झाले रे माझ्या वाघाऊ. 0 0 अधिक 0 यांची काय करायची आपल्याला बेरीज? 0 0 0. 7 आणि 8 किती झाले रे? 7 7 14 आणि 1 15. ओके, 15 हातच्या एक गेला. किती आले रे? 850 रुपये. 850 रुपये आपल्याला काय द्यावी लागली रे पुराव? 850 रुपये आपल्याला पुराव दलाली द्यावी लागली रे. दलाली द्यावी लागली. दलाली दिली. दलाली जर 850 रुपये दिली असेल आणि मूळ किंमत होती 34,000 रुपये, तर त्या व्यवहारात रवीला किती रुपये मिळाले? तर 34,000 मधून 850 काय करायचे रे? आता वजा करायचे रे माझ्या वाघाऊ. 34,000 वजा 850 रुपये. ओके, आता शून्यातून शून्य गेला, काय शिल्लक राहिलं रे पुराव? 0 शिल्लक राहिला आहे. शून्यातून 0 गेल्यावर काय शिल्लक राहतं? 0 शिल्लक राहतो. पण शून्यातून 5 जाते का? अजिबात नाही. मग काय करायचं? उसना घ्यायचा. याच्याकडे आलो, याच्याकडनं उसना घेतला, याच्याकडे 3 राहिले, याच्याकडे 9 राहिले, याच्याकडे 10 झाले. 10तून 5 गेले, 5 शिल्लक राहिले. 9तून 8 गेले, 1 शिल्लक राहिला. 303 आणि 303. तर 33,150 रुपये त्याला काय झाले रे? तिथं भेटले रे माझ्या वाघाऊ. 33,150
₹50. ऑप्शन क्रमांक 4 आपल्याला योग्य उत्तर इथे भेटलं रे या प्रश्नाचं, ₹33,150. सर्वांना आवडत असेल तर लाईक करा, कमेंट करा आणि आपल्या मित्रांपर्यंत लिंक नक्की काय करा, शेअर करा. चला त्यानंतर चौथा क्वेश्चन, शरदने जमिनीचा भूखंड दलालामार्फत ₹4,50,000 विकला, त्यास त्याला 2% दलाली द्यावी लागली, तर त्याला किती रुपये मिळाले? एकदम सोपा क्वेश्चन आहे. शरदने जमिनीचा भूखंड एक दलालामार्फत विकलेला आहे. शरदने त्याची जमीन दलालामार्फत विकली. दलालामार्फत विकल्यानंतर ती जमिनीची विक्री किंमत झाली ₹4,50,000 आणि त्याला 2% दलाली द्यावी लागली. त्याने जर 2% दलाली दिली असेल तर त्याला किती रुपये मिळाले असा क्वेश्चन आपल्याला विचारलेला आहे. बघूयात एकदम सोप्या पद्धतीने आपण याला सोडूयात, पण त्याआधी व्हिडिओ स्टॉप करायचा, तुम्ही हे गणित सोडवायचं आणि पुन्हा व्हिडिओ प्ले करायचा. सर्वांचं 100% बरोबर येणार, मला काय आहे रे लेकरांनो, खात्री आहे. बघूयात मग आता डायरेक्ट किंमत घेऊयात. ₹4,50,000 ही आपली किती झाली रे, 100% आली. 4,50,000 काय आली, मूळ किंमत म्हणून 100% घेतली, दलाली 2% घेतली, मग इकडे काय आला रे, एक्स आला, तिरका गुणाकार केला. 4,50,000 4,50,000 गुणाकारात काय झाले रे पुराव, 2 झाले रे माझ्या वागाव, भाकारात काय आलं रे, 100 आलं, शून्याला शून्य काय झाले लेकरांनो, कट झाले, काय आले रे 4,500 गुणाकारात 2 आले रे, 45 दुना किती झाले रे 90, वरती 2 शून्य. ₹9,000 काय द्यावी लागली रे पुराव, दलाली द्यावी लागली. ₹9,000 दलाली द्यावी लागली. जर त्याने ₹9,000 दलाली दिली असेल, ए माझ्या वाघाऊ, ₹9,000 दलाली दिली असेल तर 4,50,000तून 9,000 गेल्यावर त्याला किती शिल्लक राहिले रे, त्याला शिल्लक राहिले ₹4,41,000. ₹4,50,000 सरळ साधा आणि सोपं गणित आहे का नाही. 4,50,000मधून ₹9,000 जर वजा झाले असेल तर त्याच्याकडे किती शिल्लक राहिले असेल रे माझ्या वाघाव, 10तून 9 गेले, 1 राहिला, 4,400 आणि 4,400 ₹4,41,000 काय शिल्लक राहिली, ₹4,41,000. ऑप्शन क्रमांक 1 आपल्याला इथे उत्तर भेटलेलं आहे. ओके, ऑप्शन क्रमांक 1 सर्वांचं बरोबर आलं असेल, 100% मला काय आहे तिथे खात्री. बघूयात पुढील क्वेश्चन काय. भीमरावने 5 म्हशी दलालामार्फत विकत घेतल्या, प्रत्येक म्हशीची किंमत ही ₹8,500 आहे होती. जर त्या व्यवहारात त्याला 2% दलाली द्यावी लागली तर त्याला त्या म्हशी किती रुपयाला पडल्या. एकदम सोपा क्वेश्चन, अजिबात घाबरायचं काम नाही. भीमराव नावाचा व्यक्ती आहेत, म्हशीचा व्यापारी आहेत, त्यानं 5 म्हशी विकत घेतल्या दलालामार्फत. प्रत्येक म्हैस ₹8,500 विकत घेतली, त्यानं प्रत्येक म्हशी मागे 2% दलाली दिली, तर त्याला किती रुपये ला म्हशी पडल्यात. ओके, द्या लक्ष. आता इथे आपल्याला एक थोडी गडबड आहे. इथे किती रुपयाला त्याला म्हशी पडल्या म्हणजे त्याला इथं काय करावं लागेल, ती दलाली आता वजा न करता आपल्याला ऍड करावी लागेल. ओके, चला बघूयात कशा पद्धतीने याला सोडवायचं. सर्वात पहिल्यांदा काय करायचं रे, ₹8,500 ₹8,500 गुणाकारामध्ये 5 केले रे. का पायवा का, भीमरावने 5 म्हशी दलालामार्फत विकत घेतल्या, प्रत्येक म्हशीची किंमत ₹8,500 होती. जर त्या व्यवहारात त्याला 2% दलाली द्यावी लागली तर त्याला त्या म्हशी किती रुपयाला पडल्या, तर त्याला त्या म्हशी काय झाल्या, किती रुपयाला पडल्या. 8,500 गुणाकारात 5, 2 शून्य मांडून दिले, 5 5 25, हातच्याला 2 गेले, 8 45 2 किती झाले रे 42. ₹42,500 आपल्याला इथे रक्कम भेटली. ₹42,500 आपल्याला रक्कम भेटली. या 42,500 मध्ये मशीनची किंमत पण आहे, मशीनची किंमत पण आहे आणि प्लस दलाली पण आहे. प्लस काय आहे रे, दलाली पण आहे. प्लस काय, दलाली पण आहे. मशीनची किंमत पण आहे आणि प्लस दलाली पण आहेत. आपल्याला काय करायचंय, आपल्याला काय करायचं, त्यानं म्हशी किती रुपयाला पडल्या असं विचारलेलं आहे. काय विचारलं त्यानं, म्हशी किती रुपयाला पडल्या, फक्त म्हशी किती रुपयाला पडल्या असं त्याला म्हणायचं आहे. फक्त म्हशी किती रुपयाला पडल्या म्हणजे आपल्याला, मी सॉरी मगाशी बोललो ऍड की नाही, वजा करायचे आहेत. म्हणजे आपल्याला इथं काय करायचे, म्हशी प्लस दलाली आहेत तर दलाली म्हशींच्या किमतीतून काय करायची, त्या एकूण रकमेमधून वजा करायची. ही ₹42,500 एकूण काय आहे रे पुराव, एकूण रक्कम आहे. ही एकूण रक्कम आहे. या एकूण रकमेमधून काय करायची रे, ती आपल्याला वजा करायची आहे. एकूण रकमेतून काय करायचे, वजा करायचे आहेत. मग चला बघूयात. ₹42,500 गुणाकारामध्ये 2% पुरावा, भागाकारात काय आले रे 100 आले, भागाकारात काय आले 100, शून्याला शून्य कट झाले. चला रे, 2 पंचे 10, हातच्याला 1 गेला, 2 दुने 4 आणि 1 5 आणि 2 चोक्की झाले रे 8. ₹850 त्यानं काय दिली रे तिथं पुराव, दलाली दिली.
850 रुपये पुराव त्यानं तिथे काय दिली रे, दलाली दिली, दलाली 850 रुपये त्याने दलाली दिली. आता आपल्याला काय विचारलंय पुढे, आता आपल्याला पुढे काय विचारलंय, तर त्याला त्या म्हशी किती रुपयाला पडल्या, त्याला त्या म्हशी किती रुपयाला पडल्या, तर आता 42,500 42,500 मधून 850 काय करायचं माझ्या वाघा, वजा करायचं. शून्यातून शून्य गेले शून्य, 10तून 5 गेले 5, 14तून 8 गेले, किती राहिले रे 6, 81 1 आणि इथं 4, 41,650 रुपये. ऑप्शन क्रमांक 1, 41,650 रुपये. ओके, सर्वांना समजलं असेल, एकदम सोप्या पद्धतीने आपण हे गणित सोडवलेलं आहे. चला बघूयात पुढे काय दिलेलं आहे. पुढे 6वं गणित आहे. माधवरावने शेकडा 32,000 रुपये किमतीचे औषध विकले, तर त्याला शेकडा 12.5% दराने कमिशन मिळाले, तर त्याला शेकडा कमिशन किती मिळाले. माधवरावने काय केलंय, 32,000 रुपयाचे किमतीचे औषध विकलेले आहे. या 32,000 रुपये किमतीच्या औषधावरती त्याला 12.5% तिथे कमिशन भेटलेलं आहे, तर त्याला किती कमिशन मिळाले असा क्वेश्चन आपल्याला विचारलेला आहे. एकदम सोपा क्वेश्चन आहे, अजिबात लेकरांनो घाबरायचं काम नाही, एकदम सोप्या पद्धतीने आपण याला सोडूयात. चला, सर्वात पहिल्यांदी औषधाची किंमत किती आहे, मूळ किंमत आधी काय करायची, मांडून घ्यायची. मूळ किंमत किती आहे रे पोराव, किती आहे रे, 32,000 रुपये आहे. मूळ किंमत 32,000 रुपये आहेत. त्याला काय भेटलं रे पोराव, त्याला भेटलं कमिशन भेटलं रे पोराव, त्याला कमिशन भेटलं. कमिशन किती भेटलं पहा रे, कमिशन हे टक्केवारीत भेटलेलं आहे. कमिशन काय भेटलं रे पोराव, टक्केवारीत भेटलेलं आहे. किती टक्के, 12.5%. 12.5% कमिशन टक्केवारीमध्ये भेटलेलं आहे. आता सर्वात पहिल्यांदा आपल्याला काय करावं लागेल, 32,000 रुपयावरती 12.5% ही रक्कम काढून घ्यावी लागेल. आणि जे 12.5% रक्कम आपली असेल ते आपलं इथे काय असणार आहे, पुरावा उत्तर असणार आहे. आता 12.5% आलं मास्तर, पॉइंट आला, घाबरायचं का, अजिबात घाबरायचं काम नाही. कारण मी तुम्हाला मगाशी सांगितलंय, जर अंशाला पॉइंट असेल तर पॉइंटच्या पाठीमागे जेवढे घर आहे तेवढे शून्य छदाला वाढवा. जर छदाला पॉइंट असेल तर पॉइंटच्या पाठीमागे जेवढे घर आहे तेवढा शून्य कुठे वाढवायचे, अंशाला वाढवायचे. अजिबात लेकरांनो घाबरायचं काम नाही, एकदम सोप्या पद्धतीने आपण याला मांडून घेऊयात. चला मग 32,000 रुपये ही आपल्याला किती टक्के मानावं लागेल, 100% मानावं लागेल. 32,000 रुपये आपण 100% मानलं. 12.5%ची रक्कम काढायची म्हणून x घेतला आणि पुढे 12.5% घेतली. आता आपल्याला काय करायचं रे पुराव, आपल्याला याचा तिरका गुणाकार करायचा लेकराव. आता 32,000 गुणाकारात 12.5 आणि छादाला काय येणार आहे, 100 येणार. ओके, आता तिरका गुणाकार करायचं मी तुम्हाला शिकवेल आहे. 32,000 गुणाकारामध्ये 12.5 भागाकारात काय आले रे पुराव, 100 आले. अंशाला पॉइंटच्या पाठीमागे एक घर आहे म्हणून छदाला एक शून्य वाढला. मग काय झालं, 32,000 गुणाकारात 125 भागाकारात काय झाले, 1,000 झाले. काय झालं रे, 3 शून्याला 3 शून्य काय झाले पुराव, कट झाले. 125 गुणाकारात काय शिल्लक राहिले रे माझ्या वागाव, 32 शिल्लक राहिलेले आहे. बे पंचकी झाले रे 10, आजच्याला एक गेला, 2 2 4 आणि 1 5, बे एक बे 0, 5 त्रिकी झाले 15 रे, हातच्या एक गेला, 3 2 6 आणि 1 7 आले रे पुराव, 3 1 3 रे 0, 5 आणि 5 किती झाले रे माझ्या वागाव, 10, हातच्याला गेला रे 1 आणि इथं किती आले रे, 3 आणि 7 10 झाले, हातच्याला 1 गेला, किती आले रे 4. 4,000 रुपये त्याला काय भेटलं रे, कमिशन भेटलेलं आहे. 32,000 रुपयाचं जेव्हा त्यानं औषध विकलं तेव्हा त्याला 4,000 रुपये माझ्या वागाव इथे काय भेटलं रे, कमिशन भेटलेलं आहे. किती, 4,000 रुपये त्याला कमिशन भेटलं. एकदम सोपा क्वेश्चन होता. खूप वेळेस हा क्वेश्चन आपल्याला एक्झामला तिथे वारंवार पुरावा विचारलेला होता. सर्वांना समजला असेल, व्हिडिओ आवडत असेल लाईक करा, कमेंट करा आणि आपल्या मित्रांपर्यंत लिंक नक्की काय करा माझ्या वागाव शेअर करा. चला बघूयात पुढला क्वेश्चन 7 नंबरचा. आपला काय पुढला टाईप आला डायरेक्ट. नमुना क्रमांक किती आहे, 5वा. शेतकरी व आडत कमिशन काढा. शेतकरी व आडत यांची काय करा, कमिशन काढा. नमुना क्रमांक 5वा आहे. एकदम सोपा टाईप आहे, अजिबात लेकरांना घाबरायचं काम नाही. सर्व गणित मी अशाच पद्धतीने आपल्याला शिकवलेले आहेत. जवळपास 21 नंबरचा आपला हा घटक सुरू आहे, सूट कमिशन. त्यामुळे ज्या लेकरांना बॅच परचेस करायची त्यांनी लवकरात लवकर पोरांना बॅच परचेस करून घ्या. सर्व बॅच वरती ऑफर सुरू आहेत. माझा मोबाईल नंबर इथे 93 70 70 66 19. संपूर्ण पोलीस भरतीची बॅच फक्त आणि फक्त 799 रुपयाला आहे. एमपीएससी ची बॅच 2,000 रुपयाला आहे. त्यावरती सुद्धा डिस्काउंट तुम्हाला 20% तिथे चालू आहे. त्यामुळे ज्यांना बॅच परचेस करायचे त्यांनी बॅच परचेस करून घ्या रे माझ्या वाघ. ओके, बघूयात नमुना 5 मधला पहिला क्वेश्चन काय. एका शेतकऱ्याने आडत्या मार्फत 1,800 रुपये प्रति क्विंटल दराने 16 क्विंटल ज्वारी विकली.
एक शेतकरी आहेत. शेतकऱ्याकडे ज्वारी आहे. ज्वारी किती आहेत तर 16 क्विंटल ज्वारी आहेत. प्रति क्विंटल रुपये 1800 दाम त्याला भेटली. पण त्याला शकडा 2% दराने त्याला काय करावं लागले रे अय पुराव शकडा 2% दराने त्याने काय केले तिथे कमिशन दिलेलं आहे. तर शेतकऱ्याला किती रुपये मिळाले लक्षात घ्या. क्वेश्चन पुन्हा समजून घ्या. क्वेश्चन मध्ये कमिशन हा शब्द टाकायचा राहील. क्वेश्चन पुन्हा समजून घ्या. एका शेतकऱ्याने आडत्यामार्फत 1800 प्रति क्विंटल दराने 16 क्विंटल ज्वारी विकली आणि त्याला अडत शेकडा अडत म्हणजेच कमिशन अडत शेकडा 2% दराने दिली. अडत किती दिली शेकडा 2% दराने दिली. तर त्या शेतकऱ्याला किती रुपये मिळाले त्या शेतकऱ्याला किती रुपये मिळाले असा क्वेश्चन आहे. म्हणजे आपल्याला काय करावं लागेल सर्वात पहिल्यांदा एकूण रक्कम काढून घ्यावी लागेल. कारण आपल्याला 16 क्विंटल ज्वारी विकायची 1800 प्रति क्विंटल दर आहे. त्याची एकूण रक्कम काढून घ्यावी लागेल. त्यानंतर आपल्याला त्या एकूण रकमेवरती 2% अडत काढावी लागेल. 2% काय काढावं लागेल अडत म्हणजे कमिशन काढावी लागेल. आणि ती आलेली रक्कम त्या एकूण रकमेतून काय करावी लागेल वजा करावी लागेल. आणि मग आपल्याला रक्कम आपल्या शेतकरी बांधवाला द्यावा लागेल. तर एकदम सोपा क्वेश्चन अजिबात लेकरांनो घाबरायचं काम नाही. बघूयात रे कशा पद्धतीने आपल्याला याला सोडवता येईल. तर द्या रे लक्ष माझ्या वाघाव आणि वाघिणी हो. सर्वात पहिल्यांदा आपल्याला काय करायचं एकूण रक्कम काढून घ्यायची. एकूण रक्कम कशा पद्धतीने काढायची रे पराव एकदम सोपी पद्धत आहे. एकूण रक्कम बरोबर काय करणार रे एकूण रक्कम बरोबर प्रति क्विंटल दर गुणाकारात एकूण क्विंटल प्रति क्विंटल दर गुणाकारात एकूण क्विंटल प्रति क्विंटल दर 1800 गुणाकारात एकूण क्विंटल किती आहे 16. 1800 गुणाकारामध्ये जर आपण 16 केले तर आपल्याला काय भेटणार रे माझ्या वाघाऊ आपल्याला एकूण दर भेटणार आहे. चला 2 शून्य पुराव काय दिले रे मांडून दिले. 6 8 की झाले रे 48 8ला 4 गेले रे 6 1 6 4 की झाले 10 रे 1 0 1 घर पुढे गेलं म्हणून 2 शून्य वरचे रे 8 1 8 आणि 1 1 1 0 0 8 8 2 28,000 किती आले रे 800 रुपये. 28,800 रुपये आपल्याला काय भेटले रे माझ्या वाघाऊ ही एकूण रक्कम भेटली. 28,800 रुपये आपल्याला एकूण रक्कम भेटली रे पोराव. आता 28,800 रुपयावरती आपल्याला 2% काय करायचे रे 2% अडत काढायची आणि 2% अडत किंवा कमिशन काढल्यानंतर ती 28,800 मधून वजा करायची आणि मग बाकीचे पैसे आपल्याला आपल्या शेतकरी बांधवाला द्यायचे आहेत. चला बघूयात मग कशा पद्धतीने. आता सर्वात पहिल्यांदा आपण 28,800 रुपये ही एकूण रक्कम आहे. एकूण रक्कम आपण किती टक्के मानणार 100% मानणार आहे. आपल्याला रक्कम पाहिजे म्हणून रक्कम खाली x घेतला. किती टक्के पाहिजे रे 2% पाहिजे म्हणून इथे 2% घेतलं. आता काय करायचं रे तिरका गुणाकार करायचा. 28,800 गुणाकारात 2 रे माझ्या वाघाव भागकारात किती आले रे 100 भागकारात आले 100 शून्याला शून्य कट झाले 288 रे. महाराष्ट्राच्या विधानसभेची काय रे लोकसंख्या आहे रे तेवढी काय रे 288 गुणाकारात किती रे माझ्या वाघाव गुणाकारात 2 8 दुने किती झाले रे 16 हातच्या लेख गेला 8 दुने 16 आणि 1 17 परत हातच्या लेख गेला 2 दुने 4 आणि 1 5 576 रुपये आपण काय दिले रे अडत दिली. 576 रुपये अडत दिली. जर त्याने 28,800 मधून 576 रुपये अडत दिली तर त्याला किती रुपये भेटणार शेवटी 4 असलं पाहिजे असं आपला ऑप्शन असणार. 28,224 रुपये याचं योग्य उत्तर असणार. द्या लक्ष कशा पद्धतीने 28,800 वजा किती करायचे रे 576 वजा बाकीत आले रे 576. चला रे माझ्या वाघाव आता इथे 8 गुण उसना घ्यावं लागेल. इथे शिल्लक राहिले 7 इथे राहिले 9 इथे राहिले 10 10तून 6 गेले 4 राहिले 9तून 7 गेले 2 राहिले 7तून 5 गेले परत 2 राहिले 8शी 8 आले आणि 2शी 2 आले 28,224 आपल्याला याचं योग्य उत्तर भेटलं रे माझ्या वाघाव ऑप्शन क्रमांक 2. कशा पद्धतीने सोडवलं व्हिडिओ स्टॉप करा आणि कशा पद्धतीने सोडवलं एकदा पूर्ण गणित समजून घ्या आणि मग लेकरांनो पुन्हा व्हिडिओ काय करा प्ले करा. ओके वारंवार समजून घेणं गरजेचं आहे. खूप वेळेस या टाईपचे गणित आपल्याला तिथे विचारलेले आहेत. एकदम सोपं गणित आहे. अजिबात लेकरांनो अवघड नाही. अजिबात पोट्यावर घाबरायचं काम नाही. अशा गणिताला अजिबात का घाबरायचं कोणाला घाबरायचं कशासाठी घाबरायचं. एकदम सोपी आणि सरळ आणि साधी पद्धत आपल्याला ही दिलेली आहे. ओके सर्वांना समजलं असेल मला 100% काय खात्री आहे. चला जाऊयात पुढल्या गणिताकडे. पुढलं गणित काय करायचंय तुम्हाला सोडवायचं व्हिडिओ स्टॉप करायचा गणित सोडवायचं अजिबात घाबरायचं काम नाही. पाटील मास्तर तुमच्या सेवेत आहे. ओके काही अडचण असेल लगेच मास्टरला कॉल करायचा मेसेज करायचा. चला गणित वाचूयात एकदा गणित. एका शेतकऱ्याने 350 रुपये प्रति डझन दराने 150 दर्जन आंबे विकले.
150 डझन आंबे विकले, आंब्याला भाव किती आहे 350 रुपये प्रति डझन आहे. ओके, 150 डझन आंबे विकले, त्याला आडत्यामार्फत विकले, त्या व्यवहारात त्याला 4% आडत द्यावी लागली. त्या व्यवहारात त्याला 4% आडत द्यावी लागली, तर त्या व्यवहारात त्याला किती आडत द्यावी लागली. याला आणखी एक पद्धत आहे गणित सोडवायची, तीही तुम्हाला मी सांगेन. त्याला किती आडत द्यावी लागली असा क्वेश्चन आपल्याला विचारलेला आहे. दोन पद्धती तुम्हाला एक सांगतो इथे. ही मागची एक पद्धत आहे आणि अजून एक शॉर्टकट पद्धत आहे, ती पण तुम्हाला काय करतो सांगून देतो. चला एकदा व्हिडिओ स्टॉप करा, गणित सोडवायला सुरुवात करा. सर्वात पहिल्यांदा काय केलं रे परवा, सर्वात पहिल्यांदा एकूण रक्कम काढून घेतली. सर्वात पहिल्यांदा एकूण रक्कम काढून घेतली रे माझ्या वाघाऊ. एकूण रक्कम काढण्यासाठी काय केलं रे, प्रति क्विंटल दर किंवा प्रति डझन दर गुणाकारात एकूण डझन, प्रति डझन दर गुणाकारात एकूण डझन. प्रति डझन किती रे 350 रुपये, गुणाकारात एकूण डझन किती रे 150. प्रति डझन दर 350 गुणाकारात 150, 350 गुणाकारामध्ये काय रे 150. काय केलं रे 2 शून्य मांडून दिले, 2 शून्य मांडून दिले. 35 गुणाकारात 15 करून टाकले. 5 5 25, आजच्याला 2 गेले. 5 त्रिक 15 2 किती झाले रे 17. 0 5 1 5 3 1 3, 5 5 7 5 12, आजच्याला 1 गेला. किती आले रे 525. म्हणजे 5000 किती रे इथं 525 लिहिले, म्हणजे काय आलं रे 52,500 रुपये आली. एकूण रक्कम काय आली रे माझ्या वाघाऊ 52,500 रुपये आली. एकूण रक्कम भेटली 52,500 रुपये. 52,500 रुपये आपल्याला एकूण रक्कम इथे भेटली रे पराव. एकूण रक्कम इथे भेटली. आता एकूण रकमेवरती आपल्याला 4% काय करायचे रे अडत तिथे काढायचे आहेत. 52,500 रुपयावरती पराव 4% आपण काय करू शकतो अडत काढू शकतो. म्हणजे 52,500 गुणाकारात 4 भागाकारात काय येणार रे 100 येणार. कसं केलं तिरका गुणाकार. 52,500 बरोबर 100%, तर x बरोबर 4%. काय आला रे तिरका गुणाकार आला. शून्याला शून्य काय झाले रे माझ्या वागाव कट झाले. काय बाकी राहिले रे 5,525. 525 गुणाकारात 4, 5 चोक किती झाले रे पराव 20. 4 पंचे 20, आजच्याला 2 गेले. 4 2 8 आणि 2 10, आजच्याला 1 गेला. 4 पंचे 20 आणि 1 काय झाले रे 21. 2,100 रुपये आपल्याला काय द्यावी लागले रे 2,100 रुपये त्या शेतकऱ्याला अडत द्यावी लागली. अडत द्यावी लागली 2,100 रुपये. अडत किती द्यावी लागली 2,100 रुपये. किती रक्कम होती 52,500 रुपये रक्कम होती. 52,500 मधून 2,100 गेले पराव. साधं गणित आहेत. काय शिल्लक राहिले 50,400 रुपये शिल्लक राहिले. 0 0 5 गेला 4, 2 2 गेले 0, 5 5, 50,400 रुपये काय झाले रे शेतकरी बांधवाला मिळाले. ऑप्शन क्रमांक काय आलं रे 2, याचं योग्य उत्तर आलं. सर्वायला समजलं असेल 100% मला काय आहेत खात्री आहेत. 50,400 रुपये ऑप्शन क्रमांक काय आहे रे माझ्या वागाव 2, याचं योग्य उत्तर तिथे आलेलं आहे. सर्वायला समजलं यस या नो मला कमेंट बॉक्स मध्ये नक्की काय करायचं. ओके, आता बघा याला शॉर्टकट पद्धतीने कसं सोडवायचं. आता मला सांगा प्रति क्विंटल दर किती आहे 350, दलाली किती आहे 4, भागाकारात काय घ्यायचे 100, भागाकारात काय घेतले 100. शून्याला शून्य काय झाले कट झाले. 2 5 10, 2 2 किती आले 4, 5 1 5, 5 7 35 किती आले 14. 14 150 गुणाकारात काय घ्यायचे 14. 0 4 पंचे 20, आजच्याला 2 गेले. 4 1 4 आणि 2 किती झाले रे 4 पंचे 0. बघ 150 गुणाकारात किती आहेत 14. 0 4 25, आजच्याला 2 गेले. 4 1 4 आणि 2 किती 6. 0 0 5 1 5 1 1 1 0 0 6 आणि 5 किती झाले रे 11, आजच्याला गेला 1 किती आले रे 2100 रुपये. 2100 रुपये काय भेटली आडत किंवा दलाली. आपली 2100 रुपये आडत किंवा दलाली आलती. आता 2100 रुपये बरोबर 4%. 2100 रुपये बरोबर 2100 रुपये बरोबर 4%, तर 100% बरोबर काय आला x तिरका गुणाकार करायचा. अशा पद्धतीने काय येणार आपला तिरका गुणाकार येणार. मग काय येणार तुमचं फायनल उत्तर येणार. ओके, ही पद्धत वापरण्यापेक्षा तुम्ही हीच पद्धत वापरा. ही काय आहे आपली प्रॉपर पद्धत आहे, एकदम सुटसुटीत पद्धत आपण काय म्हणतो हिला म्हणतो. एखाद्या अडाणी मुलाला सुद्धा काय होते ही पद्धत इथे समजते. त्यामुळे मी ह्याच पद्धतीने काय आहेत आपल्याला शिकवत आहेत. ओके, सर्वांना ही पद्धत समजली असेल. ही पद्धत शॉर्टकट आहेत, फक्त काय झालं पाहिजे पाढे लवकर आठवणं गरजेचं आहे. पुढील क्वेश्चन काय दिलंय आपल्याला. एका शेतकऱ्याने आडत्यामार्फत 1100 रुपये प्रति क्विंटल दराने 14 क्विंटल कांदा विकला.
आडत शेकडा 2.5% दराने दिली तर त्याला त्या व्यवहारात कांदा विकून किती रुपये मिळाले? एकदम सोपा क्वेश्चन, अजिबात घाबरायचं काम नाही, मागच्याच पद्धतीने आपल्याला सोडवायचं. फक्त काय झालंय 2.5% दराने तिथे काय आली? अडत आली, म्हणजे दलाली आलेली, म्हणजे कमिशन 2.5% आलेलं आहे. मग आता पॉईंट आल्यानंतर मी तुम्हाला सांगितलं पॉईंट अंशाला असेल, पॉईंटच्या पाठीमागे जेवढे घर आहेत तेवढे शून्य काय करायचे? छेदाला वाढवायचे. पॉईंट छेदाला असेल, छेदाला पॉईंटच्या पाठीमागे जेवढे घर आहेत तेवढे शून्य काय करायचे? अंशाला वाढवायचे. गणित समजून घ्या. 1100 रुपये प्रति क्विंटल दर आहे, 14 क्विंटल कांदा आहे. ओके, सर्वात पहिल्यांदा आपल्याला काय करावं लागेल? एकूण रक्कम काढावी लागेल. व्हिडिओ सर्वांनी स्टॉप करायचा, गणित सोडवायचं, पुन्हा काय करायचं? व्हिडिओ बघायचा, म्हणजे प्ले करायचा, म्हणजे आपल्याला काय होईल? आपलं बरोबर आहे की नाही ते समजेल. ओके, द्या लक्ष, एकदम सोपं आहे, अजिबात घाबरायचं काम नव्हतं. एकूण रक्कम काढायची म्हणजे 1100 काय करावं लागेल? 1100 गुणाकारात 14 करावे लागेल. 1100 गुणाकारात काय केले? 14 बरोबर काय रे? 1100 गुणाकारात 14 एकदम सोपा, तुला गुणाकार शिकवतो आता. 2 शून्य मांडून द्यायचे, 2 शून्य मांडून द्यायचे, 11 गुणाकारात 14 करायचं. 4 एके 4, 4 एके 4, 0 1 1 1 1 1 1. काय झालं रे? 4 जशाला तसे आले, 4 आणि 1 काय झाला? 5 किती आले? 1 जशाला तसं 154. किती आले रे? 154, म्हणजे 15,400 रुपये आपल्याला काय भेटले रे? एकूण रक्कम भेटली. काय भेटले रे पुराव? एकूण रक्कम भेटली 15,400 रुपये. आता ह्या मित्रांना काय केलं रे पुराव? 15,400 रुपये एकूण रक्कम भेटली. 15,400 रुपयावरती 2.5% शेतकरी मित्रांनी काय दिली रे? आडत दिली. 15,400 एकूण रक्कम आहे. एकूण रक्कम आपल्याला किती मानायची? 100% मानायची. 15,400 बरोबर 100%. एक्स आडत काढायची. एक्स बरोबर काय येणार रे? 2.5% येणार. आता माझ्या वाघाव काय असणार रे? तिरका गुणाकार असणार. 15,400 रे लेकरांनो, गुणाकारात 2.5% रे माझ्या वाघाव आणि वाघिणी. भाकारात काय येणार रे? 100 येणार. भाकारात आले 100. पुरा शून्याला शून्य कट झाले, शून्याला शून्य कट झाले, 1 शून्य वाढला रे माझ्या वाघाव. 1 शून्य कसा वाढला रे? कारण एक पॉइंट आहे रे, एक पॉइंट आहे. आता आपली बाकी काय रे? 154 गुणाकारामध्ये 25, भाकारात काय आली रे माझ्या वाघाव? 10 आली. 5 एके 5 रे, 5 दून 10, 5 5 25, बे एक बे, बे साती 14, बे साती 14. किती झाले रे? 77 गुणाकारात 5 आले रे माझ्या वाघाव. 77 गुणाकारात 5, 7 5 35, आजच्याला 3 गेले, 7 5 35 आणि 3 किती झाले रे माझ्या वाघाव? 38. रक्कम किती भेटली? 385. काय भेटली? 385. 7 5 35, 5 आले, आजच्याला 3 गेले, परत 7 5 35 आणि 3 किती झाले? 38. 385. आता काय करायचं? 15,400 मधून आपल्याला किती वजा करायचे रे माझ्या वाघाव? 385 काय करायचे रे लेकरांनो? 385 वजा करायची. आता आपल्याला 5 शून्यातून 5 जाते का? अजिबात नाही, उसना घ्यावा लागेल. उसना घेतला, याच्याकडे 3 राहिले, याच्याकडे 9 राहिले, याच्याकडे 10 झाले. 10तून 5 गेले, 5 शिल्लक राहिले माझ्या वाघाव. 9तून 8 गेले, 1 शिल्लक राहिला. 3तून 3 गेले, किती शिल्लक राहिले? 0. 5शी 5, 1शी 1. किती बाकी आले रे? 15,015. म्हणजे शेतकरी बांधवाला 14 क्विंटल कांदा विकून फक्त किती भेटले रे? 1,515 रुपये भेटले. किती? सॉरी, 15,015 रुपये भेटले. 15,015 रुपये भेटले. ऑप्शन क्रमांक 1 याचं योग्य उत्तर आहे. सर्वांना 100% समजलं असेल मला खात्री आहे. कशा पद्धतीने सोडवलं एकदा पुन्हा काय करा, समजून घ्या रे माझ्या वाघाव. फक्त काय केली? एकूण रक्कम काढली, तिरका गुणाकार केला, 2.5% रक्कम काढून घेतली आणि ती त्यातून काय केली? वजा केली. एवढंच केलं रे पुराव. पुढला क्वेश्चन बघूयात. एका शेतकऱ्याने आडत्यामार्फत 2100 रुपये प्रति क्विंटल दराने 24 क्विंटल गहू विकला. आडत शेकडा त्याला 2% दराने दिली तर त्या व्यवहारात शेतकऱ्याला किती रुपये मिळाले? तर त्या व्यवहारामध्ये शेतकऱ्याला किती रुपये मिळाले? एका शेतकऱ्याने आडत्यामार्फत 2100 रुपये प्रति क्विंटल दराने 24 क्विंटल गहू विकला. अडत शेकडा त्याला 2% दराने दिली तर त्या व्यवहारात शेतकऱ्याला किती रुपये मिळाले? ओके, व्हिडिओ स्टॉप करा, सर्वांनी गणित सोडवा. सर्वात पहिल्यांदा एकूण रक्कम काढा, मग 2% काढा आणि मग काय करा? तिसऱ्या टप्प्यात वजाबाकी करा. चला, द्या लक्ष, एकदम सोप्या पद्धतीने आपण सोडूयात. सर्वात पहिल्यांदा मला एकूण रक्कम काढायची आहे. पहिला टप्पा माझा एकूण रक्कम आहे. एकूण रक्कम म्हणजे 2100 गुणाकारात 24 आली. 2100 गुणाकारात 24 आली. 2 शून्य मांडून दिले, 4 एके 4, 4 दून किती झाले रे? 8. परत 1 शून्य घर पुढे गेलं म्हणून 2 शून्य मांडून दिले, बे एक बे आणि बे दून किती झाले रे? 4. 0शी 0, 0शी 0, 4शी 4, 8 आणि 2 किती झाले? 10. हाच्या लेख गेला, 4 आणि 1 किती झाले? 5. 50,400 रुपये माझी काय आली रे पुराव? एकूण रक्कम आलेली आहे. एकूण रक्कम आली आपली. एकूण रक्कम आपल्याला भेटलेली आहे. आता आपल्याला काय करायचं रे? 2% अडत काढून घ्यावी लागेल. 2% कशावर अडत काढायची? 50,000 किती आपले 400 रुपयावरती 2% आपल्याला काय करून घ्यावी लागेल? अडत तिथे काढून घ्यावी लागेल.
50,400 एकूण रकमेवरती आपल्याला 2% पोरांनो आडत काढून घ्यावी लागेल. मग कशा पद्धतीने काढायची? 50,400 बरोबर किती टक्के आले रे? 100% आले रे माझ्या वाघाओ. 100 रुपया बरोबर किती आले रे? 2% आले रे. आता तिरका गुणाकार 50,400 गुणाकारामध्ये काय रे माझ्या वाघाओ? 2 आहे रे. भाकारात काय रे? 100 आहे. ओके, शून्याला शून्य काय झाले रे पोराव? कट झाले. पुढे काय येणार रे? 504 गुणाकारामध्ये 2. 4 दून 8 0 5 दून किती झाले रे? 10. 1008 रुपये आपल्याला काय द्यावी लागली रे? अडत द्यावी लागली. 1008 रुपये अडत द्यावी लागली. म्हणजे याचं 100% उत्तर आहे 39,392 रुपये. कारण इथे 8 आहे, इथं काय शेवटी 2 आहे. ओके, 50,400 मधून आपल्याला काय करायचे रे? 1008 रुपये काय करायचे रे? वजा करायचे. 1008 रुपये वजा करायचे. आता इथं काय झालं रे? शून्यातून 8 जात नाही म्हणून उसना घेतला. इथे राहिले 3, इथे राहिले 9, इथे राहिले 10. 10तून 8 गेले 2 राहिले. 9 9 आले. 3 3 आले. शून्यातून 1 जातो का? अजिबात नाही. उसना घेतला. इथं 4 राहिले. इथे 10 झाले. 10तून 1 गेला 9 राहिले. आणि 4 49,392 रुपये योग्य उत्तर आलं. ऑप्शन क्रमांक 3. ऑप्शन क्रमांक 3 याचं योग्य उत्तर आलं. सर्वांना समजलं असेल 100% मला खात्री आहे की ते 49,392 रुपये. सर्वात पहिल्यांदा आपल्याला एकूण रक्कम काढून घ्यावी लागेल. जर परवाना आपण एकूण रक्कम काढली नाही तर आपल्याला याचं उत्तर येणार नाही. ही गोष्ट लक्षात ठेवा. त्यामुळे एकूण रक्कम काढणे आपल्याला काय गरजेचं आहे. पुढला आपला टाईप क्रमांक 6 आहे दलाली. टाईप क्रमांक 6 काय? दलाली आहेत. बघूयात काय क्वेश्चन आहेत. पहिला क्वेश्चन आहे, एका व्यक्तीने एक मोटरसायकल 3,50,000 रुपये किमतीला दलाला मार्फत विकत घेतली. त्याने शेकडा 2.5% दलाली द्यावी लागली. तर त्याला किती रुपये द्यावे लागले? एका व्यक्तीने एक मोटरसायकल 3,50,000 रुपये किमतीची दलाला मार्फत विकत घेतली. त्याने शेकडा 2.5% दलाली द्यावी लागली. तर त्याला किती रुपये द्यावे लागले? म्हणजे दलाला किती रुपये द्यावे लागले? कोणाला? दलालाला. काय करायचंय? दलाली काढायची आहे. त्याचं कमिशन काढायचं आहे. ओके, एकदम सोपं आहे. म्हणजे आपण इथपर्यंत जी स्टेप करत होतो ना, इथपर्यंतच आपल्याला करायचंय, पुढे करायचं नाही. ओके, बघ काय केलंय. एका व्यक्तीने एक मोटरसायकल 3,50,000 रुपयाला विकत घेतली. रेसर बाईक असेल बाब्या. 3,50,000 रुपये मूळ किंमत आहे. पाय बघा कशा पद्धतीने आपण सोडवतो. याचे 2च टप्पे आहेत. मूळ किंमत किती आहे? 3,50,000 रुपये. 3,50,000 रुपये आहे. आणि दलाली काय दिली रे? दलाली ही टक्केवारी दिलेली आहे. दलाली किती आहे रे? 2.5% आहे. दलाली 2.5% आहेत. आपल्याला काय करायचं माहिती माझ्या वाघाव? या 3,50,000 रुपयावरती फक्त 2.5% दलाली काढायची आहे. फक्त काय करायचे? 2.5% दलाली काढायची आहेत. 3,50,000 ही मूळ किंमत आहे. त्याला आपण काय करणार? 100% मानणार. 3,50,000 बरोबर 100% आले. तर x बरोबर 2% आलं. एवढंच आपल्याला 2.5% एवढंच आपल्याला करायचं आहे. काय करणार? इथे तिरका गुणाकार करणार. म्हणजे संपूर्ण गणित मी याच पद्धतीने तिरक्या गुणाकारानं तुम्हाला शिकवलेलं आहे. ओके, कोणते सूत्र वापरायची गरज नाही. 3,50,000 गुणाकारात 2.5%. 3,50,000 गुणाकारामध्ये 2.5% भागाकारात काय येणार रे? 100 येणार माझ्या वाघाव. आता अंशाला पॉईंटच्या पाठीमागे गरे म्हणून छदाला 1 0 वाढला. 3 0 3 0 काय झाले? कट झाले. 350 गुणाकारात काय आले रे? 25 आले. 350 गुणाकारामध्ये आले 25. करा गुणाकार. 5 0 0 5 5 25. आजच्याला 2 गेले. 5 3 15 2 झाले 17. एक घर पुढे गेला. 1 0 घेतला. 2 0 0 2 5 10. आजच्याला 1 गेला. 2 त्रिक 6 आणि 1 किती आले? 7. यांची करायची आपल्याला बेरीज. 0 5 7 1 आणि 7 किती झाले? 8. 8,750 रुपये काय झाले? 8,750 रुपये. आता लक्षात घे, एका व्यक्तीने एक मोटरसायकल 3,50,000 रुपयाला किमतीच्या दलाला मार्फत विकत घेतली. 3,50,000. त्याने शेकडा 2.5% दलाली द्यावी लागली. तर त्याला किती रुपये द्यावे लागले? त्याला काय झाले? किती रुपये द्यावे लागले? आता इथे काय झालंय बघा. इथे त्यानं काय केलंय? 3,50,000 रुपये ही मोटरसायकलीला दिले. 3,50,000 काय झाले? मोटरसायकलीला दिले. अधिक 8,750 रुपये त्यानं दलाला दिले. एक्स्ट्रा 8,750 काय झाले? दलाला दिले. म्हणजे त्या व्यक्तीच्या खिशातून गेलेली रक्कम किती आहे? त्या व्यक्तीच्या खिशातून गेलेली रक्कम आहे 3,58,750.
त्या व्यक्तीच्या खिशातून गेलेली रक्कम आहे 3,00,000. ऑप्शन वरून आपल्याला इथे उत्तर काढावे लागेल. तसं आपल्याला फक्त दलाली काढावी लागली असते तर दलाली असते 8,750. दलाली किती असती 8,750. पण त्या व्यक्तीच्या खिशातून गेलेली रक्कम किती आहे 3,58,750. ओके, सर्वांना समजलं असेल. क्वेश्चन नंबर दुसरा, सोहमने त्याचे घर दलाला मार्फत 5,70,000 रुपये किमतीला विकली. ओके, त्याबद्दल त्याला 2% दलाली द्यावी लागली तर त्याला किती रक्कम मिळाली, त्याला किती रक्कम मिळाली. काय म्हटलं बघ, इथं रुपये द्यावे लागले असं होतं, रुपये द्यावे लागले, इथं त्याला किती रक्कम मिळाली असं आहे, किती रक्कम मिळाली. म्हणजे पहिल्यांदा आपण या लेक्चर मध्ये शिकलो का, ती पद्धत आपल्याला इथे वापरायची आहे. सोहमने त्याचे घर दलाला मार्फत विकले 5,70,000 रुपयाला. 5,70,000 गुणाकारात काय करशील 2, भागाकारात काय करशील 100. भागाकारात काय करशील 100. आलेली रक्कम आपल्याला काय करायची 5,70,000 मधून वजा करायची. म्हणजे 100% याचं उत्तर येणार आहे 5,70,000च्या मागची किंमत. मग 5,58,600, 5,27,600, 4,56,600 असं काहीतरी 5,56,000. इकडे 8,56,000 येणार का, अजिबात नाही. ओके, शून्याला शून्य काय झाले, कट झाली. 5,700 गुणाकारात 2 शून्य मांडून दिले, 7 दून 14, हातच्या गेला 5 दून 10 आणि 1 काय झाले 11. 11,400 रुपये. अशा पद्धतीने आजचं लेक्चर आपल्या इथे संपलेलं आहे. काही अडचण असेल तर माझा मोबाईल नंबर दिलाय. ज्यांना बॅच परचेस करायचे त्यांनी मला कधीही कॉन्टॅक्ट करू शकतात किंवा डायरेक्ट आपली द एके अकॅडमीची ऍप डाउनलोड करा, तिथून आपली बॅच परचेस करू शकतात. चला भेटूया पुढील नवीन लेक्चर मध्ये. व्हिडिओ आवडत असेल लाईक करा, कमेंट करा, शेअर करा. तोपर्यंत अभ्यास करा पुढील लेक्चर पर्यंत. थँक्यू सो मच.